वर्धा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे। तळेगाव श्यामजीपंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातल्या वैद्यकीय अधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार चित्तूर गावातील एका गंभीर रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा फोन प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता। त्यानंतर डॉक्टर रावेकर यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली। रुग्णाला उपचारासाठी आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं। दरम्यान आर्वी येथे दुसऱ्या रुग्णवाहिकेत रुग्णाला शिफ्ट करत असताना दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला। मात्र उपचारात उशीर झाला आणि त्यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मध्यरात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास तळेगाव श्यामजीपंत प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन डॉक्टर संकेत रावेकर यांना मारहाण केली। या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। राज्य गॅजेटेड मेडिकल ऑफिसर्स असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी वानमती सी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही जे निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की आमचे एक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत रावेकर प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव श्यामजीपंत यांना रात्रीचे 12 वाजता जी त्यांना मारहाण झाली रुग्णांकडून आणि रुग्णांच्या नातेवाईकाकडून, तर त्या अनुषंगाने सर्व आरोपीवरती कठोर कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही या जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं आहे। आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स पाठवली आणि त्या ॲम्ब्युलन्सने त्यांना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आर्वी इथे पोहोचून दिल्यानंतर मग तिथून त्यांनी दुसरी ॲम्ब्युलन्स केली होती आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करताना त्या रुग्णाचा मृत्यू झाला। तर या बाबीमध्ये आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा कुठलाही दोष नाही, पण दोष नसताना त्यांना विनाकारण त्यांना तुमच्यामुळे उशीर झाला आणि तुमच्यामुळे मृत्यू झाला अशी त्यांच्यावरती आरोप करून त्यांना मारहाण केली। तर ही बाब चुकीची आहे आणि ह्या मारहाण करणाऱ्या आरोपीवरती कठोर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे। जीव वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टरांना जर अशा प्रकारे मारहाण होत असेल तर त्यांनी सेवा कशी द्यावी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आता प्रशासन 24 तासात कोणती कारवाई करते आणि डॉक्टरांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।